बार असोसिएशनच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये बाळापूर, पातूर आणि शेगाव तालुक्यातील सर्व विधिज्ञांनी दिलेल्या भरभरून प्रेम व पाठिंब्यामुळेच मी हे यश मिळवून बार काउन्सिल ऑफ इंडियाचे सदस्यपद प्राप्त करू शकलो, असे प्रतिपादन सदस्य ॲडव्होकेट आशिष देशमुख यांनी केले. ते बाळापूर येथे शेळद बाळापूर बार असोसिएशनच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात बोलत होते. ॲडव्होकेट आशिष देशमुख यांनी आपल्या भाषणादरम्यान बार असोसिएशनच्या निवडणुकीच्या रिंगणापर्यंतचा प्रवास आणि त्यातील जीवनातील अनुभवांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेळद बाळापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट शंकर इंगळे यांनी केली. यावेळी मंचावर शेळद बाळापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट शंकर इंगळे, पातूर बार असोसिएशनचे अध्यक्ष किरण सरदार, शेगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष किशोर चोपडे आणि ॲडव्होकेट M.A. मानकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन ॲडव्होकेट D.T. जंजाळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन ॲडव्होकेट बंड मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन शेळद बाळापूर बार असोसिएशनच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमास बाळापूर, पातूर व शेगाव तालुक्यातील तसेच अकोला जिल्ह्यातील विधिज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या संदर्भामध्ये आपल्या एडीजी कोर्टाच्या कमीत कमी मी मीटिंगला होतो साहेबांसोबत, आपल्या अमित बोरकर साहेब आणि सोमशेखर साहेब, सांगली जिल्ह्यातल्या बीटा वकील संघाची डिस्ट्रिक्ट कोर्टासाठी मागणी होती. त्या संदर्भात त्यांच्या डेप्युटेशन सोबत मी तिथे गेलो होतो. त्यांनी सांगितलं कमीत कमी 1000 क्रिमिनल केसेस, सेशन ट्रायल केसेस ज्या आहेत 1000 त्या ठिकाणी असायला पाहिजे. 1000 सेशन ट्रायल्स नसतील तर कमीत कमी रेग्युलर अपील आणि सेशन ट्रायल असे मिळून 1000 केसेस असतील तरच त्या ठिकाणी आम्ही डिस्ट्रिक्ट कोर्ट त्या ठिकाणी देऊ शकतो. परंतु त्यांनी सांगताना हे सांगितलं की 500 सिव्हिल केसेस जर असतील तर जिथे जिथे 500 सिव्हिल केसेस आहेत त्या ठिकाणी सिव्हिल डिव्हिजनचं कोड देण्याच्या संदर्भातली ऑर्डर, ज्युडिशियल ऑर्डर लोकसाहेबांनी त्या ठिकाणी केलेली असल्यामुळे आपल्याला सिनियर डिव्हिजन मिळण्याच्या संदर्भामध्ये कुठल्या प्रकारचा त्रास जाणार नाही असं मला वाटतं. राहिला प्रश्न एडीजेचा, केसेसच्या क्रायटेरियामध्ये फक्त त्या बाबतीमध्ये आपल्याला कुठेतरी कॉम्प्रोमाइज करता येतं. परंतु केसेसमध्ये नंबर ऑफ केसेस वाढल्या तर निश्चितपणे खाली साहेब आप और इंग्रज साहब यहाँ पे बैठे हैं, आप दोनों भी यहाँ पे सदाब साहेब आहेत, पातूर आणि बाळापूर या दोघांनी कॉम्बिनेशन ठेवलं पाहिजे. फक्त कसं आहे, आता मी यवतमाळ जिल्ह्यातले उदाहरण सांगतो, महागाव आणि उमरखेड हे 2 तालुके आमच्या इथे डीजे पाहिजे याच्यासाठी जे भांडत आहेत त्याच्यामुळे तिथे डीजे देतच नाही. केसेसच्या क्रायटेरियामध्ये कम्प्लीट झालेले आहे. परंतु दोन्ही तालुके म्हणतात ठराव तुम्हाला देणार नाही, ते म्हणतात ठराव तुम्हाला देणार. त्याच्यामुळे कॉम्बिनेशननी आपण दोघे एकत्र बसून त्या ठिकाणी निर्णय घ्या. ते कोणत्या ठिकाणी आपल्याला सेशनची सोयीस्कर इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्यांच्या सोयीची जी राहील ते एकदा झालं तर निश्चितपणे सेशन कोर्टाच्या बाबतीमध्ये आपण एक चांगला ज्याला म्हणतो आपण हायकोर्टाकडे पाठपुरावा करून सेशन कोर्ट आपल्याकडे मिळवून घेऊ याबद्दल मी आपल्या सगळ्यांना आश्वासित करतो. दुसरं महत्वाचं म्हणजे की बार काउन्सिलच्या इन्शुरन्सच्या संदर्भामध्ये जी स्कीम होती त्या इन्शुरन्स स्कीमच्या संदर्भामध्ये अवेअरनेस जो आहे तो आपल्या वकील बांधवांमध्ये बघितलेला नाही. आपण लोकांसाठी मांडतो, लोकांसाठी आपण त्या ठिकाणी न्याय मागण्याचा प्रयत्न करतो. पण कुठेतरी मला असं वाटतं जो काय माझा गेल्या 15 वर्षातला अनुभव आहे, आपण आपल्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये आपण थोडंसं निग्लिजन्स करतो असं वाटतं. आपल्याला काय वाटतं की मी तरुण आहे, मला कुठल्या प्रकारचा आधार कशाला होईल, माझ्या कुटुंबामध्ये अजूनही सगळ्यांच्या तब्येती चांगल्या आहेत, परंतु दिवसेंदिवस जे काही भेसळयुक्त अन्न, जे काही दूषित वातावरण, हे जे काही माणसाच्या प्रकृतीवर परिणाम करत आहे त्याच्यामुळे कुठला आजार माणसाला कधी होईल हे कोरोनाच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना दिसून येईल. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी बार काउन्सिलनी लॉन्च केलेली जी मेडिक्लेमची जी स्कीम आहे तिचा आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतला पाहिजे. मी स्वतः माझ्या पत्नीच्या ऑपरेशनचा किस्सा सांगू तुम्हाला. तो म्हणजे कुठल्याही वकिलांची अडचण अर्ध्या रात्री सॉल्व्ह करणारे आणि कुठल्याही संकटात धावून येणारे ॲडव्होकेट आशिष देशमुख जे तिसऱ्यांदा निवडून आले, आमच्या सगळ्यांचा अभिमान आहे. याआधी
2012-13 साहेब अध्यक्ष होते बाळकांबा महाराष्ट्र बोलायचे तेव्हा काजी साहेब पातूर बारचे अध्यक्ष होते. आम्ही सगळ्यांनी एक बाळापूर किंवा पातूरला जिल्हा न्यायालयाची स्थापना व्हावी. काजी साहेबांना आठवत असेल, जिल्हा न्यायालयाची स्थापना व्हावी यासाठी हे दिलं होतं, अर्ज दिला होता. आणि त्यानंतर आम्हाला मदत पाहिजे होती म्हणून आशिष देशमुख साहेबांच्या गावी आणि पुसदला गेलो. साहेबांना आठवते मला माहित नाही. आम्ही गेल्यानंतर साहेबांनी त्यावेळेस अध्यक्ष होते आणि आम्ही आमची अडचण सांगितली की आम्हाला जर जिल्हा न्यायालय पातूर किंवा बाळापूरला मिळालं तर लोकांची सोय होईल. तर त्यांनी लगेच बार माणसांची मीटिंग घेतली, एक ठराव पारित करून घेतला आणि तो हायकोर्टाला गेला. पण आमचं म्हणजे आपल्या तालुक्याचं 2 तालुक्याचं नशीब असं की जेवढी संख्या पाहिजे तिथे केसेस जेवढ्या पाहिजे एक जिल्हा न्यायालयाची स्थापना करण्यासाठी तेवढे केसेसची संख्या नव्हती. म्हणून तो जो आजचा उद्देश होता तो सफल झाला नाही. पण यापुढे आम्ही तो रेटून धरू आणि त्याला साहेबांची आम्हाला अत्यंत आवश्यकता आहे आणि साहेबांची मदतही लागेल आणि ते करू शकतो. असं या प्रसंगी आपण उपस्थित झाला. अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला.